make the camel, because it's not social responsibility to make the camel. But there should be some parameters to measure that growth in watershed, cultivated area. Actually, there are very scarce areas, so we get the agricultural results, or we get the agricultural economical results in only the period of watershed, in rainfall area. So we get the water in only 4 months: June, July, August, and September. As we know that water or that rainfall is not getting at the June month, so we have only 3 months: July, August, and September. Sometimes July also has scarce area. Remaining 2 months, many of the times that farmers has facing the very much problem, and they are also economically backward. Like sugar cane, like that. The agricultural crops, they can get, we get the cash crops. We know that the cash crops, we can't take in that area, so that we can take only 3 to 4 months agriculture, so that the people are very poor. If we are implement this project, there should be cash crops that available, and the development of that cropping pattern also can change. That farmers will be very good in that area, maybe. Nice presentation. Okay, nice presentation. Why was civic specifically this? Because I am worked in that area. I faced many times. I told you that 4 to 5 decades I faced that area. When I was very small, I was taking some pots and taking the water from 1 to 2 kilometers. So I take that area for the research. That what we can show, what we can search for that water. And गरज ही जननी असते ना शोधायची. मला गरज होती पाण्याची, म्हणून इतकाच एरिया सिलेक्ट केला जो मला गरजेचा होता. मला विचारायचं एक क्वेश्चन. Promote agro tourist centers, the gap in planning and implementation. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की सरकारने सुद्धा ॲग्रो टुरिझम सेंटरसाठी खूप निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेला आहे. वेगवेगळी शिबिरं पुण्यासारख्या मुंबईसारख्या सिटीमध्ये होत आहेत, पण गॅप हा आहे की रुरल एरिया आपला 60% आहे आणि 25 ते 30% जो शहरी भाग आहे तिथं या फॅसिलिटीज किंवा लेक्चर्स घेतले जातात. म्हणजे जिथं गरज आहे गव्हर्नमेंट पॉलिसीची, स्कीमची, तिथपर्यंत सरकारची धोरणं पोहोचतच नाहीये. म्हणजे ज्याला गरज आहे त्याला धोरण मिळत नाहीये, आणि जिथं धोरण मिळत आहे त्याच्याकडे ॲग्रो टुरिझम डेव्हलप करायला जमीनच नाही. म्हणजे पुण्यासारख्या काही ठिकाणी मी ज्यावेळेला सर्वे केला त्यावेळेला मला आठवते अजून काही गुंट्यांमध्ये ॲग्रो टुरिझम सेंटर केलेलं आहे. म्हणजे त्या लोकांनी फक्त प्रोफेशनलिझम बघितल्याने ॲग्रो टुरिझम केलं, आणि कित्येक पटीनं इथं नैसर्गिक साधन संपत्ती असणाऱ्या लोकांपेक्षा मोठ्या पटीनं तिथली लोक पैसे कमवत आहेत. त्यांनी फक्त प्रोफेशनलिझम बघितलं. इथं तुमच्याकडे सगळं आहे पण तुम्हाला ते डेव्हलप करता येईल. स्कोप ऑफ द स्टडी. त्याच्यामुळे आपल्याला जर ॲग्रो टुरिझम सेंटर्स डेव्हलप करायचे असेल तर काय करायला पाहिजे? मॅनेजमेंट ऑफ द ॲग्रो स्टडी. सगळ्यात महत्त्वाचा मॅनेजमेंट हा विषय तुम्ही ॲग्रो टुरिझममध्ये आणला पाहिजे, तर ते डेव्हलप होऊ शकते. डिझाईन ऑफ टूर पॅकेज अँड ॲडव्हर्टाइजमेंट सगळ्यात ॲडव्हर्टाईज केली पाहिजे. तुम्ही वेगवेगळे टूर पॅकेज केले पाहिजे. जसं तुम्ही बघता टुरिझममध्ये केसरी असेल किंवा बरेच सारे टूर्स ज्यांचे पॅकेजेस येतात, युरोप टूर्स येतात, तशा पद्धतीनं तुम्ही ॲग्रो टुरिझमचं ॲडव्हर्टाइजमेंट मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि कॉस्ट अँड सॅटिस्फॅक्शन अनालिसिस हे 1-2 इकॉनॉमिक्सचे टूल्स जर तुम्ही तिथं अप्लाय केले ॲग्रो टुरिझम सेंटरमध्ये, तर ॲग्रो टुरिझम सेंटर्स जास्त मोठ्या प्रमाणात डेव्हलप होऊ शकते. कारण तुम्ही उद्योगाशी सर्विस क्षेत्राशी ते क्षेत्र जोडताय, तर तुम्हाला त्याचं कॉस्ट सॅटिस्फाईड अनालिसिस काउंट केलं पाहिजे. म्हणजे तिथला जो ओनर आहे त्यासाठी तो ओनर फक्त ग्रॅज्युएट असून उपयोगाचा नाही, तर त्याला एखादा ॲग्रिकल्चरमधला डिग्री घेतलेला ओनर सुद्धा त्याच्या घरची अशी पडीक जमीन डेव्हलप करून मोठे ॲग्रो टुरिझम सेंटर डेव्हलप करू शकतो. एम्प्लॉयमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर ॲक्टिव्हिटीज आणि गव्हर्नमेंट सपोर्ट. एखादा शिकलेली जर त्या घरामध्ये व्यक्ती असेल ॲग्रो टुरिझम सेंटर चालवणारी, तर नक्कीच गव्हर्नमेंट स्कीमच्या मोठ्या प्रमाणात आहे त्याचा फायदा घेऊन ती त्याचं इन्कम शेती क्षेत्रातलं वाढवू शकेल. रिसर्च ह्याच्यासाठी डाटा सोर्सेसमध्ये आपण प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही प्रकारचा डाटा वापरलेला आहे. प्रायमरीमध्ये सुद्धा फक्त ॲग्रो टुरिझम सेंटरचे जे ओनर्स आहेत त्यांचा डाटा नाही आपण काढलेला, तर त्याला व्हिजिट करणारी लोक आणि जे तिथं एम्प्लॉईज आहेत त्यांचा सुद्धा आपण सर्वे केलेला आहे. आणि
बाकी सेकंडरी डाटामध्ये वेबसाईट, बुक्स, जर्नल, मुळातच 2008 ची एस्टॅब्लिशमेंट असल्यामुळे आपल्याला सेकंडरी डाटाला थोडंसं लिमिटेशन आलं, पण प्रायमरी वर्क त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. नेक्स्ट, आता आपल्याला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स बघायला मिळतात की लॅक ऑफ परफेक्ट नॉलेज अबाउट द ॲग्रो टुरिझम. बऱ्याच लोकांना ॲग्रो टुरिझम म्हणजे काय ही कन्सेप्टच माहित नाही. इको टुरिझम आणि ॲग्रो टुरिझम याच्यामध्ये लोकांची थोडीशी गफलत होती. ती गफलत पहिला क्लिअर झाली पाहिजे. वीक कम्युनिकेशन स्किल अँड लॅक ऑफ कमर्शियल अप्रोच. तर स्मॉल फार्मर्स आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे असणारे कम्युनिकेशन स्किल ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींचा म्हणजे ज्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, सर्व्हिस सेक्टरसाठीच्या, त्या गोष्टींची कमतरता आपल्याला तिथं जाणवते. लॅक ऑफ कॅपिटल ऑफ टू डेव्हलप इन्फ्रास्ट्रक्चर, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर. कॅपिटल हा शेतकऱ्यांचा सगळ्यात पहिल्यापासूनचा ड्रॉबॅक आहे की कॅपिटल, की मोठ्या प्रमाणात ते कॅपिटल गुंतवू शकत नाही. पण त्याला पण काही सोर्सेस आहेत की नॉट नीड टू अगदी 5 स्टार तुमचं ॲग्रो टुरिझम असायला पाहिजे. मुळात बेस तुमचा ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे, तर तुम्ही अशी बांबूची झाडं म्हणा किंवा कॉटेज टाईप सुद्धा ॲग्रो टुरिझम करू शकताय. बऱ्याच ठिकाणी आम्हाला मालवणच्या साईडला असे ॲग्रो टुरिझम सेंटर्स मिळाले की खूप कमी कॅपिटलमध्ये त्या लोकांनी ॲग्रो टुरिझम सेंटर डेव्हलप केले. म्हणजे कॅपिटल हा फक्त विषय एवढा गंभीर्यानं न घेता जी साधन सामग्री तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याचा तुम्ही वापर करू शकताय. अजून एक आम्हाला या सर्वेमध्ये जाणवलं की जो आदिवासी भाग आहे तिथं तुम्हाला ॲग्रो टुरिझम खूप मोठा स्कोप आहे. म्हणजे तिथल्या लोकांसाठी सुद्धा आणि येणाऱ्या टुरिस्टसाठी सुद्धा, कारण येणाऱ्या टुरिस्टच्या रेशिओमध्ये त्यांचा आदिवासी भागांकडं आहे तो ओढा मोठ्या प्रमाणात आहे. लॅक ऑफ फार्मर्स हॅव स्मॉल सायझिंग पोल्ट्री, म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारी कमी जागा त्याचा मोठा ड्रॉबॅक आहे की त्यांना ॲग्रो टुरिझम सेंटर वाढवता येत नाही. नेक्स्ट, रिसर्च गॅपमध्ये आपल्याला हे बघायला मिळते की जे सुरुवातीचे ॲग्रो टुरिझम सेंटर्स आहेत ते फक्त त्या ओनर्सच्या दृष्टिकोनातून केलेल्या सुधारणा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे जे व्हिजिटर्स येतात त्यांचा विचार करून सुधारणा केल्या किंवा काही परदेशात सुद्धा जाऊन जर तुम्ही तिथले ॲग्रो टुरिझम सेंटर ऑब्झर्व करून सुधारणा केल्या तर तो रिसर्च गॅप तिथं भरून निघू शकेल. नेक्स्ट, फाइंडिंगमध्ये आपल्याला काही मेजर फाइंडिंग्स फक्त मी इंडिकेट करते की याच्यामध्ये मेजरली बिझनेसमॅन्स एंगेज्ड आहेत. म्हणजे सेम तोच हे तो आपल्याला पुण्याकडची लोक की प्रोफेशनली बघणारी लोक आहेत. तर सजेशनमध्ये आपल्याला हे पण सांगता येईल की थोडंसं शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांनी याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. त्याच्यानंतर यंग एज ग्रुप इज नॉट इन्व्हॉल्व, मिडल एज ग्रुप याच्यामध्ये जास्त आहे, त्यामुळे इनोव्हेटिव्ह काही करता येत नाही. जर यंग एज ग्रुप ह्याच्यामध्ये आला तर तुम्ही इनोव्हेशन्सना अजून त्याची डेव्हलपमेंट करू शकाल. प्रोफेशनलिझम आपलं थोडं कमी पडतं आणि काही ठिकाणी मला ऑनलाईन बुकिंग सिस्टम दिसली पण ती सुद्धा डेव्हलप करणं ही नेक्स्ट जास्त गरजेची आहे. म्हणजे त्याबरोबर आपण सजेशन्समध्ये ह्या पण गोष्टी सांगू शकतो की ओनरची एक असोसिएशन पाहिजे. असोसिएशन शिवाय, संघटनाशिवाय तो बिझनेस ग्रोथ होऊ शकत नाही. तर त्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला एक असोसिएशनची गरज आहे. त्यानंतर टुरिस्ट व्हिजिट ह्यांच्यासाठी काही मोटिवेशनल स्पीचेस, म्हणजे तुम्ही तुमचं ॲग्रो टुरिझम सेंटर फिजिकली मेंटली रिलॅक्सेशन कशा पद्धतीनं होईल, काही मोटिवेशनल स्पीचेस तिथं घेता येतील का? झाले असे काही ठिकाणी आम्हाला मोटिवेशनल स्पीचेससाठी सुद्धा काही जणांनी हेल्थ आणि ॲग्रो टुरिझम सेंटर ह्याचं रिलेशन जोडलेलं आहे. तिथं आम्हाला असे मोटिवेशनल स्पीचेस त्यांचा रिस्पॉन्स इतर ॲग्रो टुरिझम सेंटरपेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर डोमेस्टिक आणि फॉरेन व्हिजिट्स टू अंडरस्टँड द कस्टमर डिमांड्स, म्हणजे तुम्ही इथले आणि फॉरेनचे ॲग्रो टुरिझम सेंटर्स तिथला थोडा कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर आपल्याला तो डेव्हलपमेंटला, आपल्या इथल्या डेव्हलपमेंटला अधिक सहाय्यभूत ठरेल. आणि शेवटचं प्रोव्हाइड ट्रेनिंग अँड जनरल ॲडमिनिस्ट्रेशन, प्रॉपर सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा, सबसिडीज ह्या त्या लोकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, ज्या फक्त कागदोपत्री होत आहेत. बऱ्याच ठिकाणी काही फाईल्स अशा सरकारच्या ब्लँक जात आहेत की त्याचा फायदा घेणारी कोणी लोकच नाही. म्हणजे सरकारने सुविधा केल्या आहेत पण काही उद्योगांना त्या सुविधा मिळतच नाहीत कारण ते उद्योजकच याच्या बाबतीत सजग नाही. हा जर आपण सगळ्या सुविधा प्राप्त केल्या तर कृषी पर्यटन हा रोजगाराचा एक फार मोठा स्रोत होऊ शकेल आणि नक्कीच ॲग्रिकल्चर सेक्टरच्या डेव्हलपमेंटमध्ये ह्याचा मोठा वाटा असेल. परत एकदा नॅशनल इन्कममध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरचा वाटा जोपर्यंत वाढत नाही, फक्त सर्व्हिस सेक्टरचा वाटा वाढून ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट नाही झाली तर मात्र आपल्याला विकासाचा दर म्हणावा तसा न्यू इकॉनॉमिक पॉलिसीला जरी आपण नवीन दुसरी इकॉनॉमिक पॉलिसी आणली तरी सुद्धा हा गॅप भरून येणार नाही. म्हणूनच WTOनं AOA ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर कन्सेप्ट नंतर रुजू केली की शेतीसाठी काहीतरी केलं पाहिजे. शेतीसाठी फक्त सुधारणा करण्याबरोबरच शेतीला पूरक काही पडीक जमिनींचा जर असा वापर केला तर नक्कीच आपल्याला शेतीच्या विकासासाठी या गोष्टी कारणीभूत होतील. थँक्यू. त्यानंतर सर्वात मोठी महामारी
असं या रोगाचं त्या ठिकाणी वर्णन करावं लागतं. कोविड-19 या साथीच्या रोगाचा दणका जगभर बसला. या रोगाचा धसका सर्वांनीच त्या ठिकाणी घेतला होता. जवळपास 1.5 वर्षाहून अधिक काळ कोणतीही औषध, लस अशी उपाययोजना नसल्याने जगातील अनेक देशांच्या आरोग्य व्यवस्था मोडकळीस आल्या. या कोविड-19च्या साथीमध्ये करोडो लोक बाधित झाले, लाखो लोक मृत पावले. या रोगाचा सर्वत्र हाहाकार माजलेला होता. सर्व समाजातील लोक घरात बंदिस्त होते. कोविड-19च्या भयानक विनाशी वास्तवाचा अनुभव घेत असताना भीती, काळजी, धास्ती, बेजबाबदारपणा, प्रामाणिक संघर्ष, प्रयत्न, संवेदना, साथ, सहानुभूती, हळहळ अशा अनेक स्वरूपात लोकांच्या प्रतिक्रिया निर्माण झाल्या होत्या. कोरोना या ग्रंथाची मांडणी करत असताना लेखकांनी या कालावधीमध्ये घडणाऱ्या सर्व घटनांची नोंद घेतलेली आहे. त्या ग्रंथाची मांडणी करत असताना लेखकांनी हा ग्रंथ 12 भागामध्ये त्या ठिकाणी त्याची विभागणी केलेली आहे. कारण याचं लेखन करत असताना त्याचं लेखन इतकं विस्तृत झालं होतं की जवळपास हा 2000 पानांचा त्याचा संच झाला होता. आणि मग त्याची मांडणी करत असताना ती मांडणी 12 भागामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ही एक याची विशेष बाब आहे. पहिल्या भागामध्ये कोरोना काळाचा पोत उघडताना या शीर्षकाखाली एकूण 4 उपघटकांचा समावेश केलेला आहे. यामध्ये आजवर आलेल्या वेगवेगळ्या साथींचा, रोगांचा प्रवास, विषाणू साथीचे विकसित रूप कोविड-19, कोरोना वायुगतीने झालेला प्रसार आणि ऑक्टोबर 2020 पर्यंत जगातील 216 देश या कोरोनाग्रस्त झालेली स्थिती, ही सर्व त्या ठिकाणी काय केलेलं आहे पहिल्या भागामध्ये मांडलेला आहे. आणि कोरोनाने झालेला जो पट आहे तो उलगडण्याचा प्रयत्न पहिल्या भागामध्ये केलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये 750 पानाचं तरी म्हणजे 700 शब्दांचं शब्दांचं